हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम आहे मित्रांनो, त्याच्याबद्दलचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, एक कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम थ्रू काय केलं जातं, जेवढे पण इंडियामध्ये वेगवेगळे एम्स आहेत, तर मित्रांनो या एम्स मध्ये परमनंट फार्मसीच्या गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी येत असतात. आणि हे 2024 पासून मित्रांनो ज्या काही वॅकन्सी एम्स मध्ये निघतायत आणि त्याच्यानंतर ESIC मध्ये पण ज्या फार्मसीच्या वॅकन्सी निघतायत, या सर्व वॅकन्सी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 2024 पासून कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम थ्रू घेतल्या जात आहेत. या एक्झाम थ्रू तिकडे भरती केली जात आहे. तर मित्रांनो, एक 24 ची पण वॅकन्सी झाली, आपण ते पण डिस्कस केलं. आणि आता आपण 2025 चे जे CRE एक्झाम वॅकन्सी आलेले आहेत त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्वाचे नोटिफिकेशन येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे DMERच्या 207 वॅकन्सी आहेत, या वॅकन्सीसाठी अप्लाय करण्यासाठीचा आज लास्ट डेट आहे. कुणी जर अप्लिकेशन फॉर्म फिल केला नसेल, चुकून राहिले असेल, विसरून राहिला असेल, काही डॉक्युमेंट मुळे राहिला असेल, तर मित्रांनो आज लास्ट डेट आहे आणि याच्यानंतर डेट इन्क्रीज होणार नाही, हे पण लक्षात घ्या. आणि मित्रांनो, या 207 वॅकन्सीसाठी जे टेक्निकलचं स्टडी मटेरियल तुम्हाला लागणार आहे, आपण सर्व स्टडी मटेरियल एकदम करेक्ट स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतोय. त्याच्या रिलेटेड तो स्टडी मटेरियल तुम्हाला घ्यायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या व्हॉट्सअप नंबरवरती टेस्ट मेसेज करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण महत्वाचा हा जो नोटिफिकेशन आहे, यामध्ये ज्या महत्वाच्या डेट्स आहेत ते आपण बघणार आहेत. तर मित्रांनो, अप्लिकेशन स्टार्ट डेट म्हणजे या वॅकन्सीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचंय तर त्याच्यासाठी जो स्टार्ट डेट आहे ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे 11 जुलै 2025 ला मित्रांनो अप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, या वॅकन्सीसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचंय तर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे, ती असणार आहे मित्रांनो 31 जुलै. तर मित्रांनो 31 जुलै पर्यंत तुम्ही काय करू शकता, अप्लिकेशन फॉर्म इकडे फिल करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं जे आहे ते म्हणजे इकडे ना एक्झाम डेट पण तुम्हाला दिलेली असते. म्हणजे CRE मध्ये ज्या काही एक्झाम आता तुमच्या कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम होते, तर ती एक्झाम कोणत्या डेटला होणार आहे मित्रांनो, ती म्हणजे 25 ऑगस्ट. आणि मित्रांनो दुसरी एक डेट आहे 26 ऑगस्ट. तर मित्रांनो या दोन डेट मध्ये टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे, म्हणजे तुमच्याकडे आता स्टडी करण्यासाठी किती टाइम आहे हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. या डेट वरून तुम्ही समजून घ्या आणि तिकडे स्टडी व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यामध्ये कोणत्या एम्स मध्ये वॅकन्सीज आहेत. तर मित्रांनो, हा जो टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, तर इकडे बघा एम्स भटिंडा, भोपाल, त्याच्यानंतर मित्रांनो बिलासपूर, त्याच्यानंतर जम्मू एम्स, त्याच्यानंतर मित्रांनो इकडे पटना. म्हणजे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एम्स महाराष्ट्रामध्ये पण इकडे वॅकन्सी आहे, जी ऑफिशियल साईट पण तुम्हाला इकडे समोर दिलेली आहे. त्याच्यानंतर ऋषिकेश असेल, त्याच्यानंतर मित्रांनो एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESIC, तर इकडे पण वॅकन्सीज आहेत. ते कुठे कुठे आहेत तुम्ही इकडे टोटल बघू शकता. आणि मित्रांनो इथे टोटल फार्मसीच्या जर वॅकन्सी आपण बघितल्या तर इथे मित्रांनो एक 300 प्लस वॅकन्सीज असणार आहेत, ज्यामध्ये फार्मसीच्या पोस्ट असणार आहेत. आणि मित्रांनो या 300 प्लस ज्या पोस्ट असणार आहेत याच्यासाठी मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा वेगवेगळा असणार आहे, तो आपण व्यवस्थित डिस्कशन करणार आहेत. आणि मित्रांनो या टेबलमध्ये तुमचं एज रिलॅक्सेशनचं क्रायटेरिया दिलेलं आहे. तर तुमची जर सपोज कॅटेगरी SC ST असेल तर तुम्हाला 5 इयरचं एज रिलॅक्सेशन भेटणार. OBC असेल तर तिकडे 3 इयरचं एज रिलॅक्सेशन भेटणार. म्हणजे जनरल साठी जी एज असते त्यामध्ये 3 इयर ऍड होणार जर तुम्ही कॅटेगरी मधून अप्लिकेशन फॉर्म करताय तर हा टेबल तुम्ही नंतर व्यवस्थित बघून घ्या. हा जो नोटिफिकेशन आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल मी तिकडे करून देईल ते, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता मित्रांनो आपण जे फार्मासिस्ट वॅकन्सीज आहेत तर त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते बघणार आहेत. आणि यामध्ये मित्रांनो खूप सारे पोस्ट आहेत. आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फक्त ज्या काही फार्मासिस्टच्या पोस्ट असतात, फार्मा कॅन्डिडेट साठी ज्या पोस्ट असतात त्याच डिस्कस करतो. तर इकडे मित्रांनो 12 नंबरला ना फार्मासिस्ट वॅकन्सीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. इथे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय हे अदर पोस्ट आहे.
आणि आपण फक्त जसं मी ऑलरेडी पण सांगितलं फार्मासिस्टच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या डिस्कस करतो. आता मित्रांनो इथे तुम्ही बघत असाल इथे फार्मासिस्ट इथे बघा 12 नंबरला जे फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल आहेत फार्मासिस्टच्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये बघा फार्मासिस्ट ग्रेड फर्स्ट, ग्रेड सेकंड, डिस्पेन्सिंग अटेंडन्स, फार्मासिस्ट, फार्मा केमिस्ट, केमिकल एक्झामिनर, फार्मासिस्ट, फार्मासिस्ट ॲलोपॅथिक ग्रेड सेकंड. तर मित्रांनो इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघताना तुम्ही इथे बघा फार्मासिस्ट ग्रेड सेकंड इन्स्टिट्यूट कोणतं आहे एम्स ऋषिकेश आहे. आणि इकडे मित्रांनो एज क्रायटेरिया जर तुम्ही बघितला तर एज क्रायटेरिया मित्रांनो 21 to 27. जर मित्रांनो तुम्ही जनरल मधून असाल ओपन मधून फॉर्म भरताय तर या वॅकन्सीसाठी तुमचं जे एज आहे ते 27 पेक्षा कमी असलं पाहिजे. नाहीतर मग कॅटेगरी मध्ये असाल तर तिकडे कॅटेगरी नुसार जो आपण आधी टेबल दाखवला त्याच्यानुसार तुम्हाला तिकडे रिलॅक्सेशन भेटणार आहे. आता महत्वाचं सर या वॅकन्सीसाठी इलिजिबल कोण असणार आहे, कोण कोण ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतं. तर मित्रांनो ज्या स्टुडंटचा डिप्लोमा इन फार्मसी झालेला आहे तर असे स्टुडंट या फार्मासिस्ट ग्रेड सेकंड एम्स ऋषिकेशची जी वॅकन्सीज आहे त्याच्यासाठी फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म तिकडे भरू शकतात. डिप्लोमा पाहिजे प्लस तुमचं मित्रांनो फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन इकडे रिक्वायर्ड असणार आहे जे आपलं महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असतं म्हणजे आपण सिम्पली त्याला म्हणतो मेडिकल लायसन्स. तर मित्रांनो ते तुम्हाला इकडे लागणार आहे. तुमचं डी फार्म झालं असेल आणि मेडिकलचं रजिस्ट्रेशन असेल तर तिकडे तुम्ही इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो इथे बघा दुसरं काय आहे तिथे डिस्पेन्सिंग अटेंडन्स. तर मित्रांनो एम्स पटनाची ही वॅकन्सी आहे. इथे मित्रांनो तुम्ही बघू शकता पे लेवल पण हा पोस्ट वाईज थोडस डिफरंट आहे. इकडे बघा तर 5 लेवलचं पे आहे इकडे 4चं आहे. तर तिथे सॅलरी पण तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करतात त्यानुसारच असणार आहे. इकडे बघा डिप्लोमा फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट and should be registered under the Pharmacy Act 1948. म्हणजे इथे पण सगळे डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फार्मासिस्ट. तर मित्रांनो इथे एज क्रायटेरिया बघा या वॅकन्सीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचंय तर 25 हा ओपन साठी एज क्रायटेरिया आहे आणि तिकडे तुमची कॅटेगरी असेल तर रिलॅक्सेशन. आणि ओपन मधून या पोस्ट साठी अप्लाय करायचंय तर मित्रांनो तुमचा एज पण या कॅटेगरीमध्ये बसला पाहिजे 25च्या मध्ये पाहिजे. आणि मित्रांनो इथे जो एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन फार्मसी आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फार्मा केमिस्ट केमिकल एक्झामिनर. तर इकडे तुम्ही जर बघितलं मित्रांनो तर इकडे पण डिप्लोमा इन फार्मसी एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये आहे. तर डिप्लोमा स्टुडंट साठी ही जी वॅकन्सी आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची ही खूप बेनिफिशियल असणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामधले जे आपलं गव्हर्नमेंट असेल किंवा महानगरपालिकेतले काही खराब लोक आहेत त्यांनी बी फार्म वाल्याला पण एक्सपिरियन्स मागितलाय. आणि मित्रांनो या एम्सच्या चांगल्या चांगल्या वॅकन्सी सॅलरी पण सेंट्रल गव्हर्नमेंटची खूप चांगली असते आणि इथे डायरेक्ट डिप्लोमा इलिजिबल आहे. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण काही पोस्ट मध्ये रिक्वायर्ड नाहीये. तर तिकडे ते चुकीचं करतायत ते लोक. मेल पाठवून काही होत नाही मित्रांनो. खूप साऱ्या गोष्टी तिकडे कराव्या लागतात आपल्याला जर तो डिप्लोमा स्टुडंट तिकडे ऍड करायचा असेल तर तो पार्ट वेगळा आहे. आता आपण या वॅकन्सीवर फोकस करू. इथे तरी डिप्लोमाला इकडे त्यांनी दिलेला आहे चान्स या वॅकन्सीसाठी. तर मित्रांनो तुम्ही चांगली स्टडी केली तर इथे तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत एम्स किंवा फार्मासिस्ट. तर इथे तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय तर त्या पोस्टचे मित्रांनो तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बघायचंय. आता इथे जे 9 नंबरला पोस्ट आहे फार्मासिस्टची त्याच्यानंतर 8 नंबरला पोस्ट फार्मासिस्टची. तर इकडे मित्रांनो तुम्हाला डिग्री इन फार्मसी दिलेला असेल. डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. म्हणजे मित्रांनो तुम्हाला तुमचं जर डी फार्म झालेलं असेल तरी पण तुमच्यासाठी वॅकन्सीज, तुमचं बी फार्म झालेलं असेल तरी पण तुमच्यासाठी याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत. आता मित्रांनो या वॅकन्सीसाठी डिग्री डिप्लोमा दोन्ही स्टुडंट इलिजिबल आहेत. पण मित्रांनो डिप्लोमा स्टुडंट साठी मित्रांनो इकडे 2 इयरचा एक्सपिरियन्स आहे आणि 1 इयर एक्सपिरियन्स मित्रांनो डिग्री स्टुडंटला आहे. सो वेगवेगळ्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट मध्ये आहेत आणि त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण तसंच आहे.
तर मित्रांनो हा नोटिफिकेशन मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. तिथून तुम्ही तिथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, एज क्रायटेरिया बघा आणि त्यानंतर अप्लाय करा. कारण इथे खूप सारे पोस्ट आहेत जे 300+ इकडे पोस्ट आहेत. त्या सर्व पोस्टसाठी मित्रांनो वेगळा इन्स्टिट्यूट आहेत. म्हणजे काही पोस्ट एम्स मध्ये आहेत, काही पोस्ट ESIC मध्ये आहेत. तिथला इन्स्टिट्यूट बघा आणि तिथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता फार्मसिस्टच्या ऑलमोस्ट 24-25 जर बघितलं आपण तर सर्व 29 पोस्ट आहेत. म्हणजे फार्मासिस्टच्या मध्ये 29 असे इन्स्टिट्यूट आहेत ज्यांच्याकडे वॅकन्सीज आहेत आणि या सर्वांचं कॅल्क्युलेशन केलं तर 300+ वॅकन्सी इकडे आहेत. तर मित्रांनो तुम्ही या वॅकन्सीचा फायदा घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक आहे मित्रांनो, इथे जे एक्झाम फीस आहे ना, ती एक्झाम फीस मित्रांनो खूप जास्त आहे. ते जर आपण बघितलं ना तर एक्झाम फीस मित्रांनो इकडे 3000 रुपये एक्झाम फीस आहे जनरल साठी. आणि मित्रांनो कॅटेगरी मध्ये थोडीशी कमी फीस इकडे दिलेली आहे. तर यासाठी काय होतं मित्रांनो, आता इथे या टेबलवर बघू शकता अप्लिकेशन फीस. तर मित्रांनो जे स्टुडंट जनरल मध्ये आहेत आणि ओबीसी मधून आहेत तर त्यांना इथे मित्रांनो 3000 फीस लागणार आहे. ही खूपच जास्त आहे. आणि मित्रांनो दुसरे जे कॅटेगरी मधून स्टुडंट आहेत, SC असेल, ST असेल आणि EW असेल, तर यांचे मित्रांनो एक्झाम फीस इकडे 2400 रुपये आहे. तर मित्रांनो ही पण एक्झाम फीस खूप जास्त आहे. तर इकडे काय होतं मित्रांनो, ही एक्झाम फीस जास्त असल्यामुळे जे स्टुडंट खरी तयारी करतात असेच फॉर्म येतात. किंवा जे तयारी करतात त्यांना पण वाटतं यार आपली एवढी तयारी नसेल, पैसा वेस्ट होईल, कारण एक्झाम फीस खूप जास्त आहे. तर मित्रांनो लास्ट इयर पण मी सांगितलं होतं आणि 2024 मध्ये पण एम्सची ही जी वॅकन्सी होती कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम, याच्यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन खूप कमी आलेले होते. जर मित्रांनो तुम्ही तयारी करत असाल तर हा खूप चांगला चान्स आहे तुमच्यासाठी. आणि मित्रांनो ही जे कॉमन रिक्रुटमेंट एक्झाम आहे ना, ही तर मित्रांनो ही फक्त एक वेळेस येणारी एक्झाम नाहीये. तर तुम्ही ही एक्झाम नक्की देऊन बघा, तुम्हाला पॅटर्न समजेल, तुम्हाला सिलेबस समजेल. आणि मित्रांनो दरवर्षी येणारी एक्झाम आहे ही. 24 ला आली होती, 25 ला आले आणि 24 ला पण खूप जास्त पोस्ट होत्या, 25 ला पण खूप जास्त पोस्ट आहेत आणि मित्रांनो 26 ला पण येणार, 27 ला पण येणार. म्हणजे इयर मधून तुम्हाला एक चान्स तिकडे भेटणार आहे. जर तुमची तयारी चांगली असेल तर मित्रांनो ही एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम, सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट तुमची होऊ शकते. त्याच्यासाठी तयारी चांगली करा. आणि मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीसाठी ज्या काही महत्वाच्या अपडेट्स असतात, नोटिफिकेशन असतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन आपल्या RD फार्मा युट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि मित्रांनो DMERच्या ज्या 207 वॅकन्सीज आहेत त्यांच्यासाठी फॉर्म भरला नसेल, फॉर्म भरून घ्या. स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. थँक्यू.